भेटणार नाही, कोणी येणार नाही. आपलं बाण हिंदू नाही इकडे सरांची गाडी सरांची पण गाडी नाही. हा होऊन जाईल मॅच. आला गोण्या बिण्या घेऊन यायच्या होत्या जराशा थोड्याशा गाडीवर ठेवून. 55 5.150. करणार आहे. सर एक ॲक्शन स्टॉप. स्टार्ट रेडी. सर काय नेमकी कारवाई केली आणि कशावर? दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने. त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली. सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली. छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे. त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत. त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत. जय हिंद. सर सर हा जो काही गांजा सापडला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, नेमका हा कुठला, म्हणजे शिरपूर सीमावर्ती भागात जो काही गांजा पिकवला जातो तो आणि याच्यात नेमकं काय साम्य आहे किंवा हा वेगळा आहे का काय? आम्हाला आरोपीकडनं प्राथमिक माहिती मिळालेली आहे की सदर गांजा हा ओरिसा राज्यातनं इकडे आणलेला आहे आणि असं मानलं जातं मार्केटमध्ये की ओरिसा राज्यातनं आलेला गांजा हा उच्च प्रतीचा असतो असं मान्यता आहे. तरी याच्या संदर्भाने आम्ही त्याचे सॅम्पलिंग करून आणि केमिकल ॲनालायझरचा रिपोर्ट आम्ही घेणार आहोत.